आज नालासोपारा येथे माझा कुंकू माझा देश या नावाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व महिला येथे आंदोलन करत आहेत। आंदोलन का करत आहेत त्याचे आपण शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मॅडम आहेत त्या काय सांगतात ते आपण ऐकूया। मॅडम, आजच्या आंदोलनाचं मुख्य कारण आजच्या आंदोलनाचं मुख्य कारण हे आहे की पहलगामचा हल्ला ज्या आतंकवाद्यांनी केला ते आतंकवादी पाकिस्तानचे आहेत। ते आतंकवादी आजही पाकिस्तानमध्ये ठाण मांडून आहेत। मात्र हे पंतप्रधानांनी सांगून सुद्धा जर सिंदूर ऑपरेशन सुरू होऊन ते सिंदूर ऑपरेशन कुणाच्या तरी सांगण्यावरून थांबायला लागतं। याचा अर्थ असा आहे की आज पहलगाम हल्ल्यातल्या ज्या काही आमच्या महिलांचं सिंदूर पुसलं गेलंय, कुंकू पुसलं गेलंय, त्या माता भगिनींना न्याय मिळालेला नाही, त्यांना न्याय मिळाला नाही। याचा अर्थ संपूर्ण भारताला न्याय मिळालेला नाही असं आम्ही म्हणतो। मग हे असताना आज भारत पाकिस्तान अशी मॅच पंतप्रधानांच्या माध्यमातून का खेळवली जाते? मी अतिशय जबाबदारीने बोलते, पंतप्रधानांच्या माध्यमातून ही मॅच खेळवली जाते। कारण या देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांचे सुपुत्र बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत जय शहा। जय शहानी एवढा मोठा निर्णय बीसीसीआयच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानची मॅच खेळवण्याचा घेतला, हा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या आपल्या वडिलांना अमित शहाना सांगितलं नसेल का? आणि जर सांगितलं नसेल तर मला वाटतं भारताचं दुर्दैव आहे की एक मुलगा आपल्या पित्याशी बोलत नाही। हे याचं प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणूनच भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत हे आम्ही म्हणण्यापेक्षा आमचे प्रधानमंत्री म्हणतात, हे आम्ही म्हणण्यापेक्षा त्यांच्या विरुद्ध सिंदूर ऑपरेशन आमच्या प्रधानमंत्री महोदयांनी चालवलं आणि सिंदूर ऑपरेशन आजही सुरू आहे। हे केंद्रातले मंत्री, भाजपाई सरकार आणि त्यावर प्रधानमंत्री म्हणत असतील आणि जर या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून आपल्या महिलांना न्याय मिळत नसेल, ज्या जवानांनी सिंदूर ऑपरेशनच्या अंतर्गत जे काम केलंय, हौतात्म्य पत्करले, बलिदान दिलंय, त्यांच्या त्या बलिदानाला जर आम्हाला योग्य प्रकारची समर्पक भूमिका घेऊन अभिवादन करता येत नसेल तर मला वाटतं यासारखं दुर्दैव देशाचं नाही। आणि म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी संपूर्ण देशाला हाक मारली की हे महाराष्ट्रामध्ये होणारं आंदोलन हे माझं कुंकू माझा देश आहे, पण संपूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन मेरा सिंदूर मेरा देश या स्वरूपाचं असेल। आणि अहो आश्चर्य, या शिवसेनेच्या भूमिकेच्या प्रति पाठिंबा दर्शवत कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंतच्या प्रत्येक राज्यामध्ये हे आंदोलन अतिशय भव्य दिव्य आणि मोठ्या स्वरूपात होतं। याचा अर्थ भारतातली जनता व्यापार पाकिस्तान बरोबर करू इच्छित नाही, भारतातली जनता पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू इच्छित नाही। ज्या पाकिस्तानने आमच्या महिलांचं कुंकू पुसलं, ज्या पाकिस्तानने आमच्या महिलांचं कुंकू पुसवणाऱ्या अतिरेकांना स्थान दिलं, त्या पाकिस्तानच्या बरोबर कोणत्याही प्रकारचा खेळ नको, कोणत्याही प्रकारची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी नको, ही भूमिका आज संपूर्ण देशवासियांची आणि म्हणून हे आंदोलन आहे। सिंदूर आणि कुंकू हे एकमेकाला समानार्थी शब्द आहेत हे तरी त्या पक्षाच्या जी लोक आहेत किंवा जी सत्ताधारी त्यांना समजायला हवं। तुमचं सिंदूर आणि आमचं कुंकू हे असं काही नसतं, हे बालिश भावना आहे या सत्ताधारी लोकांची। पाशवी बहुमत आणि जे पाशवी बहुमत ईव्हीएमच्या जोरावर मिळवलेलं आहे त्याचा मान असावा कदाचित, म्हणून ते सिंदूर आणि कुंकुवामध्ये फरक करतात हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। सिंदूर एकच, कुंकू एकच, सगळ्या माणसांचं रक्त असं लाल आहे ना, तसं प्रत्येक भारतीय भगिनीचा सिंदूर कुंकू हे लालच आहे, त्यामध्ये भेदभाव करता कामा नये। तुम्ही क्रिकेट हा एक सामना आहे आणि मॅच आहे, ह्याच्याकडे दुसऱ्या भावनेने बघून तुम्ही त्याला एक प्रकारे ग्रेस द्यायला पाहिजे असं वाटत नाही का? कारण क्रिकेट हा एक सामना खेळ आहे। नक्कीच नक्कीच, आपला प्रश्न अतिशय चांगला आहे, पण क्रिकेट हा खेळ आहे तर भारतामध्ये अनेक क्रिकेटचे वेडी लोक आहेत, भारतामध्ये क्रिकेट चांगले खेळणारे अनेक लोक आहेत। ज्या भारतामधल्या राज्यांमध्ये क्रिकेट सामना का भरवत नाही हा प्रश्न आहे आमचा। तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानच का लागतो? कारण तुम्हाला माहिती आहे भारत पाकिस्तान एकमेकांचे पारंपरिक शत्रू आहेत। ज्या वेळेला भारत पाकिस्तानचं युद्ध होतं, भारत पाकिस्तान सामना होतो, ज्या वेळेला अशा प्रकारची मॅच खेळली जाते त्या वेळेला मोठा महसूल या बीसीसीआयला मिळतो। आता या केंद्र सरकारची भाजपाई लोकांची सिंदूर कुंकू मध्ये फरक करणाऱ्या लोकांची एकच नामी संधी आहे की सिंदूरच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत वोटांची चोरी केली, आता या कुंकवाचं नाव घेऊन आम्ही आता नोटांची सुद्धा चोरी करू इच्छितो। हे या केंद्र सरकारचं आणि भाजपाईंचं धोरण आहे, त्याला आमचा विरोध आहे। आणि म्हणूनच खेळायचंय क्रिकेट जरूर खेळा, तो खेळ आहे तो खेळाच्या पद्धतीने खेळला पाहिजे, पण पाकिस्तान सोबत का? ज्या पाकिस्तानने आमच्या महिलांचे कुंकू पुसले आणि आमचे आतंकवादी लपवले त्या पाकिस्तान सोबत हे खेळलं जाऊ नये, हे संपूर्ण भारतीयांची इच्छा आहे आणि म्हणून हे आंदोलन आहे।
आज जागोजागी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली जाते, कारण ज्या वेळेला मुंबईतील एका क्रिकेट सामना त्यावेळेच्या शिवसेनेनी संपूर्ण मैदानात काढलेलं येतेच ना, आठवण येतेच ना, कारण आमचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे. शिवसेना आमचे प्रमुख असलेले सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि त्या हिंदुत्वाच्या जोरावर चालणारी खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आणि त्यावेळी आम्हाला आठवण येतेच जो आदेश त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी दिला. मला असं वाटतं त्याच प्रकारचा आदेश आज या संपूर्ण देशाची परिस्थिती पाहता आणि देशाची बाहेरच्या जगामध्ये ज्या प्रकारची अवहेलना होते, ज्या प्रकारची थट्टा होते, मस्करी होते, अपमान होतो, तो पाहता शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांनी दिले असं आम्हाला नक्कीच वाटतं. तर येथे उपनेत्या ज्योती मॅडम यांचं म्हणणं आहे की आज जी मॅच खेळली जाते ही आपल्या देशाच्या, आपल्या भारतातल्या कित्येकांचा सिंदूर कुंकू पुसलेला आहे, तरी देखील फक्त पैशासाठी आणि महसूल जमा करण्यासाठी ही मॅच खेळली जाते. त्याला आमचा विरोध आहे आणि विरोधच राहणार. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.